महाराष्ट्रात फिरतो, तुमच्याकडे देखील आलोय, नागपंचमीच्या दिवशी आलोय, सणाच्या दिवशी आलोय आणि हेच सांगायला आलोय की माय माऊलींनो, आमच्या बांधवांनो, आपण हे सगळं करताय, परंतु ते करत असताना आजही समाजामध्ये गरीब वर्ग आहे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, महिन्याला 20,000च त्यांचं उत्पन्न आहे, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे। मी येताना बघितलं, माझ्या महिला अतिशय उत्साहाने स्वागत करत होत्या, आनंदाने हातात हात मिळवत होत्या, भावाच्या नात्याने बहिणीच्या हातात हात घालण्याचं काम आणि त्यांना शुभेच्छा देण्याचं काम मी देखील करत होतो, मनापासून करत होतो। माझ्या मनात खोट नाहीये, मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि ह्याच्यातून येत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह तो बघून पण एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्यासारख्याला मिळत होतं की जे आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं ते कुठेतरी कृतीमध्ये येत आहे असा एक भास मला वाटत होता। माझ्या माय माऊलींनो, आज इथं आल्यानंतर तुम्ही भावाच्या नात्याने मला ओळखलेलं आहे। उद्याच्या 17 तारखेला कालच रात्री मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनील तटकरे आम्ही अनेक जण मीटिंगला बसलेलो होतो। साधारण 19 तारखेला भाऊबीज आहे, साधारण 1.25 ते 1.5 कोटीपर्यंत जे आलेले अर्ज आहेत त्याच्यामध्ये ते लाभार्थी नियमामध्ये बसतायत, तेवढ्या महिला मायमाऊली नियमात बसतायत। तुमची खाती आमच्याकडं, तुम्ही बँकेत उघडलेले नंबर आमच्याकडे आलेले। थोडंसं आत्ता देखील एक भगिनी मला ओळखत असताना सांगत होती की दादा, ऑनलाईनच्या बद्दल अजून काही समस्या येत आहेत। मला मान्य आहे, शेवटी ते देखील यंत्र आहे, जसं माणूस चुकतो तसं यंत्र देखील लोड आल्यानंतर तो लोड ते झेपू शकत नाही, ते त्या ठिकाणी थांबतं। त्याच्यातनं आम्ही पुन्हा IT आमचा विभाग लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो, कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातनं, माझ्या 36 जिल्ह्यातनं, माझ्या अनेक गाव खेड्यातनं सगळ्या महिला पुढे येत आहेत। आता ही योजना सर्व दूरपर्यंत पोहोचलेली आहे, आम्ही माहिती घेतोय 90% महिलांच्या पर्यंत पोहोचलेली आहे, काही दिवसात राहिलेले 10% महिलांच्या पर्यंत पोहोचेल आणि त्याचे पैसे उद्याच्या 17 तारखेला मी काल इकडे येत असताना 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि मग मी इकडे आलेलो आहे।